नमस्कार. मोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी एक सूप करते. चला तर मग बघूया आज मी कोणतं सूप करते, काय नाव आहे त्याचं ते सांगते. ते मी आज करते ब्रोकोली आल्मंड सूप. त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते प्रथम बघूया. हे बघा, मी ब्रोकोली घेतलं आहे. ब्रोकोली 250 ग्रॅम आहे. त्याचे असे म्हणजे फुलं अशी तोडून घ्यायची, वरची वरची फ्लोरिस म्हणतो ती. आणि हा दांडा आहे तो आपण फ्लावरचा दांडा कसा सोलून घेतो आणि बारीक तुकडे करतो तसे तुकडे करून घ्यायचे आणि याची छोटी छोटी फुलं काढून घ्यायची. असा ब्रोकोली वापरायचा आहे. नंतर मी मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, तो असा जाडा जाडा कापून घेतला आहे. 7-8 लसणीच्या पाकळ्या त्या चिरून घेतल्या आहेत. म्हणजे 15-17 असे बदाम घेतले, ते एक 10-15 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतले, त्याचे तुकडे करून वापरायचे आपल्याला. सालासकट घेतले. कोथिंबीर लागणार आहे आणि आपल्याला क्रीम लागणार आहे आणि शेवटी लागणार आहे आपल्याला मिरपूड. एवढे पदार्थ आपल्याला आल्मंड आणि ब्रोकोली सूपला लागणार आहे. चला तर मग बघूया कसं करायचं आहे, काय करायचं आहे. हे बघा, ब्रोकोलीची फुलं अशी काढून घेतली वेगळी हिरवी, आणि दांडा जो होता तो सुद्धा सोलून त्याचे तुकडे करून घेतले. आता हे बाकीचं मी सांगितलंच आहे. आता तेल तापत ठेवलं आहे. हे बघा, तेल कढईत तापत ठेवलं आहे. मी 2 टेबलस्पून घेतलं आहे. इथे तुम्ही ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता, बटर, तेल दोन्ही मिक्स घेऊ शकता, काही घेऊ शकता. हे मी तेल घेतलं आहे. ह्याच्यामध्ये लसूण कापलेला आहे तो टाकायचा आहे. कांदा टाकायचा आहे. एक मध्यम कांदा रफली चॉप करून घेतला आहे. त्यात थोडंसं परतून घेऊया. हे बघा, लसूण आणि कांदा जरासा परतून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीचे तुम्ही दांडे पण टाकू शकता, ते पण छान लागतात. त्याच्यामध्ये आपण धुवून कापून घेतलेले ब्रोकोलीचे जे तुकडे होते देठाचे ते टाकते. हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं. आणि जी ब्रोकोलीची मगाशी मी फुलं काढून घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामुळे ती वापरायची. आता ह्याच्यामध्ये एक गरम पाणी ओतायचं. जरासं गरम करायला ठेवलं होतं ते ओतते मी. बंद केला आहे. बस एवढं बस झालं आपल्याला. आता हे जे पाणी आहे त्याला, आता हे बघा, ह्याच्यात बदामाचे काप जे केलेले आहे धुवून हे केलेले ते पण टाकून घेते. आता हे पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि उकळल्यानंतर काय करायचं आहे बघूया. हे बघा, पाणी नीट उकळलं आहे आणि उकळल्यानंतरच ही ब्रोकोली टाकायची आहे, म्हणजे ती हिरवीगार राहते. आता बारीक गॅस करायचा आणि 5 मिनटं त्याला झाकण घालून शिजू द्यायचं. खूप ब्रोकोली शिजवायचं नाही आहे, शिजला पाहिजे पण खूप नाही शिजला पाहिजे, ते बघायला लागेल. आता मी झाकण ठेवते. हे बघा, 7-1 मिनटं झाली आहे, छान उकळलं गेलं आहे, झाकण ठेवून शिजवलं होतं. आता हे बघा, हे शिजलं आहे. खूप नाही शिजू द्यायचं, दांडा पण चांगला कापला जातो आहे. आता हे काय करायचं आहे, स्ट्रेनरमधनं काढून घ्यायचं इथे. आणि वरती जे राहील, खाली पाणी येईल आणि वरती जे राहील ते दोन्ही थंड करायचं. हे ह्याच्यात घालायचं, थंड करायचं. आणि थंड झालेलं वरचं जे आहे ते आपण मिक्सरमधनं काढायचं थंड झाल्यावरती. हे जे सूप आहे ह्याच्यामध्ये आल्मंड घातलेले आहेत, अतिशय पौष्टिक आहे, चविष्ट आहे. आणखीन त्याच्यामध्ये फायबर पण भरपूर आहे, दिसायला फार सुंदर दिसतं. आणि बदामामुळे एक प्रकारचं ग्लेज येते त्याला. आणखीन ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कॉर्नफ्लॉवर, मैदा किंवा बटर असं काहीच घातलेलं नाही आहे. तर आता हे मी ओतून घेते, स्ट्रेन करते. हे बघा, मिक्सरमधनं काढलं आहे, छान फाईन त्याचं हे झालं टेक्स्चर, मस्त. आता गाळून घेते. हे मिक्सरमधनं गाळून का घ्यायचं, कारण ती बदामाची जी सालं आहेत ती त्याच्यामध्ये गाळली जाते म्हणून. हे सगळं गाळून घेते. हे बघा, उकळायला ठेवलं होतं, उकळी आली आहे. आता त्याच्यात मीठ घालते, मीठ बाकी. हे बघा, इतपत मी त्याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. तुम्हाला हवी तशी घट्ट आणि पातळ करू शकता, मला ही बरोबर वाटते. तर हे गॅस बंद केला की त्याच्यामध्ये थोडंसं क्रीम आणि मिरपूड, आणि हवी असेल तर मी लिंबाचा रस टाकणार, अर्धा लिंबाचा. हवी असेल तर लिंबाचा रस टाकायचा आहे. तर आता झालं आहे, उकळी आली आहे. आता मी मिरपूड, मलई आणि हे लिंबाचा रस टाकून घेते आणि बाऊलमध्ये सर्व करते.
हे बघा ब्रोकोली आणि आल्मॉन्डचं सूप केलं होतं की कलर काय सुंदर आलाय बघा. आता थोडीशी मिरपूड घालते त्याच्यावरती. थोडीशी मी आतमध्ये पण घातली आहे. तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे. ते थोडंसं क्रीम घालते. घरचं क्रीम आहे ते. बघा कसं दिसतंय, कलरफुल छान दिसतंय ना. अतिशय पौष्टिक सूप आहे हे. गरम गरम प्यायला आता थंडीच्या दिवसात तर फार छान आहे. ब्रोकोली आल्मॉन्डचं सूप मी आता तुम्हाला दाखवलं. ते थंडीमध्ये पिण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि छान आहे आणि क्रीमी होतं ते. मस्त लागतं एकदम. ते करून बघा. ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितलीच असेल. करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा सगळ्यांमध्ये. असंच मला नेहमी माझे यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज पाहत राहा. तसंच मला फॉलो करा आणि माझ्या चॅनलला मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.